बाळा, तुला सर्वांनी लांब केलं तरीही तुझी स्वामी आई तुला लांब करणार नाही. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतोस. होय बाळा, आता तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी तुला न मागता मिळणार आहेत. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मरेपर्यंत जगतो व जगत असताना त्याची जीवन नौका सुखदुःखाच्या लहरीवर हेलावत असते. प्रत्येक जण सुख मिळविण्याचा व दुःख टाळण्याचा कसून प्रयत्न करीत असतो. परंतु सामान्य माणसाचा अनुभव असा असतो की हा प्रयत्न करीत असता सुख जाते दूर व दुःख मात्र पदरात पडते. वास्तविक पाहता सुखदुःखाला कारण आपले कर्मच असते. परंतु सुख मिळाल्यास माणूस त्याचे श्रेय स्वतःकडे घेतो व दुःख प्राप्त झाल्यास त्याची जबाबदारी तो दुसऱ्या कुणावर तरी ढकलतो. पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख असे कसे काय बरं? सुखदुःखाचे सरळ गणित आहे. परंतु माणसाच्या मर्यादित आयुष्यामुळे त्याचे केलेले अमर्यादित कर्माच्या पाप पुण्याचे हिशोब त्याला त्याच आयुष्यात चुकते करता येत नाही. त्याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की पुण्य करून सुद्धा सुख व पाप करून सुद्धा सुख मिळाल्याचे दृश्य माणसाच्या आयुष्यात अनुभवाला येते. वास्तविक हे दृश्य अत्यंत फसवे असते. जसे बी तसे झाड. इतकेच नाही तर त्या झाडाला फळ केव्हा येणार हे सुद्धा त्या बीच्या जातीवर अवलंबून असते. काही झाडे एका वर्षात तर काही झाडे 200 वर्षानंतर सुद्धा फळ देणारी असतात. या दोन प्रकारच्या झाडांमध्ये कमी जास्त वेळाने फळ देणारी अनेक प्रकारची झाडे असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या हातून जी कर्मे घडतात ती निरनिराळ्या जातीची असतात व म्हणून त्यांना येणारी फळे सुद्धा कमी जास्त काळात निर्माण होते. समजा एखाद्या माणसाचे आयुष्य फक्त 30 वर्षाचे आहे व त्याने केलेल्या कर्माच्या जाती अशा आहेत की ती कर्मे 50 वर्षानंतर फळ देतील. अर्थात 30 वर्षाचे आयुष्य असल्यामुळे त्याच्या आयुष्यात त्याला 50 वर्षानंतर फळणाऱ्या कर्माची बरी वाईट फळे चाखता येणार नाहीत. आता ही फळांची जी बाकी उरली आहे ती तर त्याने भोगलीच पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीत क्रिया तशी प्रतिक्रिया असते. हा निसर्गाचा नियम आहे. त्यासाठी त्याला त्या कर्माची फळे पुढे येणाऱ्या जन्मात भोगावी लागतात. नवीन जन्म व भोग मागील जन्मातील कर्मफळांचा यांचा परस्पर मेळ सामान्य माणसाला न घालता आल्यामुळेच त्याच्या जीवनात वैचारिक गोंधळ निर्माण होतो. येथे एक मुद्दा उपस्थित होण्याचा संभव आहे, तो म्हणजे मागील जन्मात घडलेल्या कर्मांची जबाबदारी या चालू जन्मात का? त्याला उत्तर एवढेच की काल केलेल्या बऱ्या वाईट कर्माची जबाबदारी आज व आज केलेल्या कर्माची जबाबदारी उद्या याप्रमाणे माणसाला घ्यावीच लागते. त्याचप्रमाणे आधीच्या जन्मातील कर्मफळ भोग सध्याच्या म्हणजे चालू जन्मात माणसाला भोगावाच लागतो. सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करून आपली संमती दर्शवा. हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या आयुष्यात उच्चतम आदर्श स्पर्श करणाऱ्या उपलब्धतेचा प्रतिबिंब असावा. तर स्वामी समर्थ यांच्या अनमोल विचारांमुळे हे सर्व शक्य होते. स्वामी महाराजांनी आपल्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे आणि सर्व संदेशांना प्रेरणा दिली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांमध्ये संदेश आहे की जीवनातील कोणत्याही समस्या आणि आधीच्या स्थितीत असलेल्या कोणत्याही उदाहरणा दूर करायचे उपाय आपल्या आत्मविश्वासात आहे. त्यामुळे तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही.
तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य होते. स्वामी आई आपल्याला नेहमी सांगत असते की बाळा, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. सहमत असाल तर मी स्वामी आईंचं लाडकं लेकरू असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपला वेळ स्वतःला घडविण्यात तुम्ही खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असला तरी परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतो. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातल्या देण्यात आहे. खरे समाधान ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीही दुःखी राहत नाही. स्वामी आईंचा आशीर्वाद कायम त्यांच्या डोक्यावर असतो. जर तुम्हालाही स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर हा संदेश तुम्ही 5 जणांना नक्कीच शेअर करा. यशस्वी जर तुम्हाला व्हायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात आणि बुद्धीत असली पाहिजे. अडचणी आयुष्यात नाही बाळा, त्या आपल्या मनात आहे. तू फक्त पहिले मनावरती विजय मिळव. तू कोणालाही फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही. बाळा, माझे सच्चे भक्त कधीच कोणाला दुखावत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. त्यामुळे तू माझ्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा. बाळा, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जिथे नाम आहे तिथे मी आहे. श्री स्वामी समर्थ.